राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। बबनरावजी, खरे तर सगळे सोयरेवरूनचा जो अध्यादेश होता तो पोहोचलेला आहे आणि जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन थांबवलेलं आहे। काय प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाची? बाबा, जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे, या अध्यादेशामुळे ते लोक समाधानी झाले आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। तो अध्यादेश जर आपण वाचला, आपण 4 महिन्यापासून माझी प्रतिक्रिया वारंवार घेता, मी आतापर्यंत वारंवार म्हणत होतो की आजोबा, पणजोबा आणि वडील यांच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावरती जी जात लिहिलेली असेल तीच जात पुढे त्याच्या मुलांना, नातवंडांना लागत असते आणि त्याच्या आधारे ते ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊ शकतात। आजच्या जीआर मध्ये सुद्धा तोच शब्दप्रयोग वापरलेला आहे, जो अस्तित्वात आहे तोच आहे। त्याच्यामुळे इथे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। सहजाती हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे। सगळे सोयरीचा नवा जो अध्यादेश काढला, म्हणजे जुनं जे होतं ते नव्याने फक्त वाढलेलं आहे। बिलकुल, आपण सहजातीय विवाह कशाला म्हणतो की लग्नाच्या पूर्वीची माझी आईची जात। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आणि माझ्या वडिलाची जात, ह्या दोन्ही जर एकच असेल तर त्याला आपण सहजातीय विवाह म्हणतो। काय या दोन्ही एक असेल तर प्रमाणपत्र मिळेल। आणि मला माझ्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट जेव्हा केव्हा काढायची वेळ येते तेव्हा मला माझ्या वडिलाचेच कागदपत्र द्यावे लागतात, काकाचे कागदपत्र द्यावे लागतात, आजोबाचे कागदपत्र द्यावे लागते, पणजोबाचे, आईकडले कागदपत्र चालत नाही। तायवाडे सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पण आंदोलन केलं होतं, त्यानंतर सरकारने आश्वासन दिलं होतं, सरकारने आपलं समाधान केलं। काय भूमिका आहे आपली आता? आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांचं सुद्धा समाधान केलंय। काय म्हणणं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं संपूर्ण? नाही, आमचं म्हणणं आम्ही समाधानी आहोत। आम्ही वारंवार कालपर्यंत सुद्धा एकच गोष्ट बोलत होतो की 29 सप्टेंबर 2023ला सरकारने आम्हाला जो शब्द दिला होता आणि जे लेखी स्वरूपामध्ये आश्वासन दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या दोन्ही बाबीला सरकारने कुठेही धक्का लावलेला नाही। त्याच्यामुळे ओबीसी समाज हा पूर्ण समाधानी आहे, आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही। आणि त्याच्यामुळे यापूर्वी आम्ही जे काही घोषणा केली होती की सरकार आमच्याशी धोका करते आहे, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी महाराष्ट्रातील ओबीसी 60% ओबीसी, 400 जातीचा ओबीसी घराघरातून निघेल आणि आपल्या संविधानाचं अधिकाराचं रक्षण केलं। ते रक्षण झालेलं आहे, म्हणून आम्ही मुंबईकडे जे कूच करणार होतो ते सध्या थांबवतो। सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ समाधानी आहे, तर दुसरीकडे जरांगे पाटील, त्यांचे समर्थक मराठा समाज सुद्धा नवी मुंबईपासून संपूर्ण राज्यभर आनंद उत्सव साजरा करत आहे। सरकार विन विन पोझिशनमध्ये आहे, सुवर्णमध्य साधलेलं आहे। अचूक नक्की त्याला सुवर्णमध्येच म्हणू की आंदोलनकर्त्यांचं समाधान होणं महत्वाचं होतं। ते समाधान सरकारने केलं, त्याच्यातून काय मिळालं आणि काय नाही मिळालं भविष्यामध्ये त्याचं अॅनालायसिस होईल। हे अॅनालायसिस झाल्यावर कळेल काय, पण आजच्या घडीला त्यांचं समाधान झालं, सरकार खुश आहे, आमच्याला कुठेही धक्का लागला नाही म्हणून आम्ही खुश आहे। दोन्ही समाजाला सरकारने खुश केलं, हा सुवर्णमध्य सरकारने साधला आणि आपलं हे पूर्ण केलं। तर एकीकडे अध्यादेशाची प्रत जरांगे पाटील यांना दिली आहे, तर दुसरीकडे ओबीसी महासंघ सुद्धा समाधानी असल्याची प्रतिक्रिया तायवाडे यांनी दिली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।